DT&B एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे राज्यातील एकूण रिक्त पदाची पहिली ते 8वी व 9वी ते 12वी पर्यंत सर्व व्यवस्थापनाच्या 80% पद भरतीची जाहिरात व प्राधान्यक्रम त्वरित देऊन एकाच टप्प्यात पदभरती करण्यात यावी व प्रतीक्षा यादी लावण्यात यावी याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता DT&B एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे सरकारच्या विरोधात जबरदस्त आंदोलन करण्यात आले। सादर आहे आमचे संवाददाता संजय मिरे यांची ही ग्राउंड रिपोर्ट। असे आमच्या हक्काची आणि नोकरी आमच्या हक्काची। प्रेक्षकांना नमस्कार। यावेळेला कारण न्यूजची यशवंत स्टेडियम मध्ये अनेक मोर्चे विधानसभेवर धडक देताना दिसतात आहे। याच शृंखलेमध्ये DT&B एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्यातर्फे या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये सगळे लोक आलेले आहेत। आपल्या प्रमुख मागण्यांना घेऊन लहान लहान चिमुकले सुद्धा काही या ठिकाणी भगिनी आलेले आहेत। या राज्याचं राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्याकरिता आणि यांच्या बऱ्याच अशा मागण्या आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी नारे सुद्धा लावून सरकारचा विरोध करताना दिसत आहेत। तीव्र नारे शिक्षक भरती झालीच पाहिजे, शिक्षक भरती झालीच पाहिजे असं या लोकांचं म्हणणं आहे। चला त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर मला सांगा, शिक्षक भरती झालीच पाहिजे म्हणजे नेमकं काय व्हायला पाहिजे? फेब्रुवारी मार्चमध्ये आमची टेट एक्झाम घेण्यात आली। शिक्षक भरतीसाठी जी एक्झाम घेतल्या जाते ती एक्झाम घेतल्यानंतर 8 ते 9 महिने झालेले आहेत। अजूनसुद्धा मंत्री महोदयाकडनं जाहिरात दिलेली नाही आहे, पोर्टलला आमच्या रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे। म्हणजे कुठलीही प्रक्रिया जी कारवाई आहे ती अजून मंत्री महोदयाने केलेली नाही आहे। आमचं म्हणणं असं आहे की 9 महिने झाल्यानंतर सुद्धा मंत्री महोदय तांत्रिक अडचणी सांगून भरती प्रक्रिया कशी पुढे ढकलता येईल, कशी आचारसंहितेमध्ये अडकवता येईल असाच प्लॅन हा प्रशासनाचा आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। सर मला सांगा, किती वर्ष झाली तुम्हाला यांनी रेग्युलर केलेलं नाही किंवा भरती काढलेली नाही? नाही, 2017 मध्ये एक भरती झाली होती पवित्र पोर्टल मार्फत 12,000 जागेची। त्याच्यामध्ये सुद्धा अजून अर्ध्या जागा ह्या पेंडिंग आहेत। ती मागचीच भरती अजून सुरू आहे। त्याच्यामध्ये 22 मध्ये दुसरी भरती घेतली। 22 मध्ये भरती घेतल्यानंतर 1 वर्ष जवळपास होते, अजून सुद्धा त्यांनी जागा जाहीर केल्या नाहीत। प्रत्येक वेळेस नवीन नवीन घोषणा दिल्या जातात। या आधी सुद्धा अधिवेशनामध्ये, नागपूर अधिवेशनामध्ये माननीय मंत्री महोदयांना 30,000 जागा ह्या 2 महिन्याच्या आत भरल्या जातील असं सांगितलं होतं। आणि आज आम्ही ज्यावेळेस मंत्री महोदयाची बाईट बघितली, मंत्री महोदय विधिमंडळामध्ये बोलत होते त्यावेळेस त्यांनी आज सुद्धा तेच म्हटले की 2 महिन्यामध्ये आम्ही शिक्षक भरती पूर्ण करू। नेमकं आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की ब्रह्मदेवाचा 1 दिवस हा कितीतरी वर्षाचा असतो। माननीय शिक्षण मंत्र्यांचा 1 दिवस किंवा 2 महिने किती वर्षाचे आहेत हा प्रश्न आता आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे। म्हणजे हा खरा या ठिकाणी दीपक केसरकर आहेत, त्यांना हा प्रश्न होता आणि मायबाप सरकार केव्हा लक्ष देणार या गोरगरीब लोकांकडे? हे सर्व विद्यार्थी आहेत, नौजवान आहे, युवक आहेत, लहान लहान मुलं हे असे घेऊन आलेले आहेत। हे उगाच नाही आलेले आहेत। या ठिकाणी आपल्या परिवाराचं पालन पोषण कसं व्हावं, आम्हाला रोजगार मिळणार की नाही मिळणार, स्वतंत्र भारताचे हे स्वतंत्र नागरिक यांना म्हणता येईल का सरकारने याकडे लक्ष द्यावं? काय म्हणायचं तुम्हाला? नमस्कार, मी प्रेमानंद हटवार बोलतोय। DT&B एड स्टुडंट असोसिएशन गेल्या 2017 पासून अजूनपर्यंत भरतीला यश आलेलं नाही। गेल्या आम्ही 2017 पासून विविध ठिकाणी आतापर्यंत आंदोलने केलेली आहेत। पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई या सारख्या ठिकाणी आंदोलने केल्यानंतरही अजूनपर्यंत शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागणीला पूर्ण केलेली नाही। गेल्या अनेक दिवसापासून आता 2022 मध्ये एक टेट परीक्षा पूर्ण घेण्यात आलेली आहे। 2017ला घेण्यात आली होती एकदा, तरी पण ते जुनीच भरती पूर्ण झालेली नाही। मग नवीन भरती केव्हा सुरू होणार? अनेक मुलांचे प्रश्न या ठिकाणी, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत। अनेकांचं लग्न व्हायचे आहेत, पोटासाठी नोकरी नाही, काहींचे लग्न झालेले आहेत पण त्यांना घर चालवण्यासाठी जे नोकरीची अपेक्षा घेऊन बसले 2017 पासून त्यांच्या अजूनपर्यंत यश आलेले नाही। अशा प्रकारचं हे सरकारचं धोरण असून या DT&B एड स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर या ठिकाणी न्याय देण्यात यावा आणि शिक्षक भरतीची जाहिरात लवकरात लवकर काढून लवकरात लवकर भरती करण्यात यावी ही आमची
सरकारला मागणी आहे. आता सरकार याकडे किती लक्ष देतं हे सुद्धा पाहणं गरजेचंच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारकडे सातत्याने हे लोक मागणी करतात आहे, मात्र सरकार मायबापाचं लक्ष नाही आहे. काय सांगाल सर, कुठून आलात तुम्ही? सर मी गोंदिया जिल्ह्यातील आहे. डेनिस वासनिक माझं नाव आहे. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यांच्या मनात एक शंका आहे की 5-6 वर्ष झाली 2017ची भरती चालू आहे आणि आता 1 वर्ष होत आहे ह्या भरतीला. मला हे म्हणायचं की मला जेमतेम मार्क आहेत, मी लागेल की नाही लागेल, जेव्हा हे भरती करतील, निवड यादी जाहीर करतील, तेव्हा मला माहिती होईल की माझा नंबर लागते की नाही लागेल. तोपर्यंत मी रेंगाळत आहे सर. आणि माझं भविष्य याच्यावर अवलंबून आहे. हे मी कसं समजेल? जोपर्यंत माझा लिस्टमध्ये नाव नसेल तर मी मार्ग मोकळा केलो असतो आपला. पण या ठिकाणी बांधून ठेवलाय सरकारने. मला एवढं म्हणायचं आहे की यांनी तात्काळ जाहिराती द्यावी, पसंतीक्रम द्यावी आणि जे निवड यादी आहे ते प्रसिद्ध करावी, एवढं माझं मागणं आहे. निवड यादी प्रसिद्ध करावी अशी यांची मागणी आहे. आणि या ठिकाणी काही महिला पण आहेत, त्यांच्याशी पण आपण बातचीत करणार आहोत. ताई, कुठून आली, काय सांगशील? माझं नाव राजश्री शैलेश बारसागडे. मी भंडारा इथून आलेली आहे. आणि शिक्षक भरतीविषयी आमचं काही केसरकर साहेबांना फार मोठं मागणं नाही आहे. ते आमचे गरिबांचे मायबाप आहेत. आम्ही त्यांना निवडून दिलं आहे. कशासाठी निवडून दिलं आहे? त्यांना 50 कोटी एकदम ओकेसाठी नाही निवडून दिलं होतं. त्यांना निवडून दिलं होतं आम्ही की त्यांनी आमच्या मागण्या मान्य करावा, त्यांनी आमच्यासाठी काहीतरी करावा. काही आम्ही आकाशातून चंद्रतारे तोडून नाही मागत आहे. आम्हाला जर तुमच्या याद्यात जर तुम्हाला लावायचं नव्हतं तर मग परीक्षाच घ्यायची नव्हती. जर तुम्ही परीक्षा घेतली, आमच्याकडून फी जमा केली, मग ती फी तुम्ही कोणता फंड जमा करण्यासाठी केली? तुम्हाला असा कोणता विकास करायचा होता? 9 महिने झाले, आज 10 महिने झाले, 10 महिन्यात एक बाळ जन्माला येते, तरी तुम्ही आमच्या साध्या याद्या नाही लावू शकत. हा एक साधा सोपा प्रश्न आहे. तुम्हाला साधा प्रश्न विचारायला गेला की तुला डिस्क्वालिफाईड करीन, अशा तुम्ही आम्हाला धमक्या देता. मग ठीक आहे ना, तुम्ही आम्हाला डिस्क्वालिफाईड करण्याच्या धमक्या देता. मग शिक्षण विभागाचा प्रश्न आम्ही शिक्षण मंत्र्यांना नाही विचारणार तर मग काय आरोग्य मंत्र्यांना जाऊन विचारणार आहे का, की आणखी कुठल्या मंत्र्यांना आम्ही जाऊन विचारणार आहे? आमचे शिक्षण मंत्री आहे ना तुम्हाला जमत नसेल सर तर तुम्ही हे पदभार घ्यायला नव्हतं पाहिजे. बरं, घेतलाय. आम्ही तुम्हाला फार अशी मागणी नाही करत आहे. जे तुम्ही पवित्र पोर्टल, तुम्ही आधी माहिती मिळवा. तुम्ही काय म्हणता की घ्या, तुम्ही प्रेफरन्स द्या. अरे कुठं द्या? जाहिराती आल्या आहेत. अरे कशा आल्या, कशाने आल्या, कुठून आल्या, कुठे आल्या? काही तुम्हाला तारतम्य तरी आहे का सर? तुम्ही काय बोलता ते? अजून प्रेफरन्स यायचे सोडा, अजून साध्या जाहिराती सुद्धा अपलोड झाल्या नाही आहेत. आणि ज्या झाल्या त्या आम्हाला दिसत नाही. तुम्ही आम्हाला प्रेफरन्स द्या, आमचे प्रेफरन्स लॉक करू द्या. डिसेंबर अखेरपर्यंत आमच्या याद्या लावा. फार काही मागणी नाही आहे आमची. मॅडम, मला सांगा, तुम्ही कुठून आल्यात? मी भंडारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून, तई गावावरून आली आहे, लाखांदूर मधून. माझं नाव राजश्री शैलेश बारसागडे. राजश्री मॅडम, मला हे सांगा की तुम्हाला असं वाटतं काय की हे सरकार काही पदं काढून राहिले आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणजे कुठे भ्रष्टाचार होऊन राहिला किंवा आपल्या मनातील लोकांना ते देत आहे, असा काही आरोप आहे का तुमचा? हे बघा सर, मी फार काही राजकारणात पडत नाही आणि मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. पण मी एवढं तर नक्की सांगते की ह्या सरकारसारखं फेकू सरकार आणि या शिक्षण मंत्र्यासारखा फेकू मंत्री माझ्या जीवनातही मी कधी बघितला नाही, कधीच नाही. इतकं खोटं कसं काय कोणी इतकं खोटं बोलू शकते? काय खाऊन येतात हे मंत्री मला समजत नाही. एवढं खोटं कोणी कसं बोलू शकते? अहो, पहिल्या वर्गातच शिकवल्या जाते की नेहमी खरे बोलावे. माझ्या मुलीला मी शिकवते नेहमी खरे बोलावे. या शिक्षण मंत्र्यांना कोणी शिकवले? त्या मास्तरचं मला नाव सांगा एकदा, मी पर्सनली भेट घेतो त्याची. यांना कसं नाही शिकवलं तुम्ही कोणी खरे बोलावे? विश्वास नाही बसत आहे. कोणत्या कॉन्व्हेंट मध्ये शिकले असतील सर? हे झेडपीचे विद्यार्थीच नाही आहे. ते माझा विश्वासच नाही. हे आम्ही झेडपीचे मास्तर लोक, आम्ही खरं बोलतो, जे आहे ते सरळ बोलतो. आमची भाषा तुम्हाला समजत नाही त्याला आम्ही काय करू? बिलकुल राजश्री यांनी पोटतिडकीने या बाजू मांडलेल्या आहेत आणि शिक्षण मंत्र्याला धारेवर धरलेलं आहे. शिक्षण मंत्री लक्ष देत नाहीये आणि त्यांना काही जाणीवच नाही आहे. गोरगरीब परिवारातील हे सर्व लोक आहेत, आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरता आलेले आहेत. सरकारचं लक्ष नाही. सरकार केव्हा लक्ष देणार? फक्त धनाढ्यांकडे लक्ष देणार का? उद्योगपतींकडेच लक्ष देणार का? की महागाई वाढविण्याकडे लक्ष देणार? हा सुद्धा प्रश्न आता नागरिक विचारू लागलेत. मॅडम, तुम्ही कुठून आलात, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव आहे रमा चुटे. मी गोंदियावरून आलेली आहे. आणि शिक्षण मंत्र्यांना एवढं मागणं आहे की शिक्षक भरती जी आहे, तुम्ही घाई गडबडीमध्ये परीक्षा घेतली. आम्ही 20 ते 24 दिवसामध्ये कशी तरी तयारी केली. आणि मी माझं पर्सनल सांगते की माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन होतं. मी हॉस्पिटलमध्ये राहून 1 महिना मी हॉस्पिटलमध्ये होते. तिथे राहून मी अभ्यास केला की चला बा काहीतरी, म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी आता ह्या जागा वगैरे काढत आहे, आपला कुठेतरी नंबर लागेल. आणि परीक्षा दिली कशी तरी, मार्क्सही चांगले घेतले. पण आता 5-6 महिने झाले तरी काही पत्ता नाही. ना यादी लागत आहे, ना प्रिफरन्स देत आहे, ना
जाहिराती येत आहे, आम्हाला कधीपर्यंत झुलवत ठेवणार आहे? मी गोंदिया जिल्ह्यावरून टोकाच्या तालुक्यामध्ये राहते. पुण्याला मी 2-3दा त्या आंदोलनामध्ये गेली. आमच्या कशा तरी मागणी मागून आम्हाला काय स्वतःहून तर काही हे देणार नाही, पण कसं तरी हिसकावून घेण्यासाठी म्हणून आम्ही तिथपर्यंत गेलो, तरी त्या जागा आम्हाला मिळत नाही. तर शिक्षण मंत्र्याला माझं हेच म्हणणं आहे की अरे तुम्ही खाताय, आम्हालाही काहीतरी पाहिजे ना, आम्हालाही पोटा पाणी राहते की नाही, तर आम्हाला काही थोडंफार रोजगार द्या. आमची तुम्हाला दया नसेल येत तर केविलवाने मुलं जे झेडपी शाळेमध्ये शिकतात, माझ्या गावची परिस्थिती सांगते, फक्त 2 मास्तर आहेत आणि 8 वर्ग आहेत. त्यांनी शिकवायचं तरी कसं? आमची भले तुम्हाला दया नसेल येत, पण त्या चिमुकल्यांची तरी तुम्ही दया करा. तुम्ही श्रीमंत होत चाल आणि गरिबांनी त्यांचे मुलं का मजदुरीच करत राहायचे का नेहमी? तर माझी यांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही याद्या जाहीर करा, प्रिफरन्स द्या, जाहिराती द्या आणि आम्हाला एकदाच याच्यातून मोकळं करा. आमची जर याच्यामध्ये नाव नाही आलं, आमचा नंबर नाही लागला, आम्ही दुसरं काहीतरी आपल्यासाठी कामधंदा पाहू किंवा शोधू, आपल्या पोटा पाण्यासाठी काहीतरी करू. तर एवढंच मागणं आहे माझं की शिक्षक भरती लवकरात लवकर पूर्ण करावी. शिक्षक भरती झालीच पाहिजे आणि कशा प्रकारे झाली पाहिजे याबद्दलचं या आलेल्या तमाम या ठिकाणी जे भावी शिक्षक आहे यांनी सांगितलेलं आहे. सरकार रिपोर्टिंग आम्ही जेव्हा करत आहोत आणि जेव्हा आम्ही बघतो की खरोखर पहा ना कसे लहान हे चिमुकले. विलास थोडं पॅन करून दाखवा. तो एक लहान बाळ झोपलेलं आहे, सकाळपासून उपाशी आहे, त्याची आई पण उपाशी आहे, तो मुलगाही उपाशी आहे आणि हे सर्व लोक यांचे चेहरे बघा, एक दुःख दिसते यांच्या चेहऱ्यावर, कारण सरकार समाधान देऊनच नाही राहिलेलं आहे. सरकार यांच्याकडे लक्ष द्यावं अशी या लोकांची मागणी आहे आणि जर यांच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर मग येणारा काळ हा सरकार करता फक्त डोकेदुखीच नाही, अधिक त्रासदायक राहील. यांचा यक्ष प्रश्न तात्काळ सोडवावा आणि जे पोर्टलच्या भरती होतात त्या केव्हा होतात याबद्दलची यांना माहिती नसते. आम्ही जेव्हा एका महिलेशी बोललो, तिने असं सांगितलं आहे, झेडपीच्या वर्गातला 8व्या वर्गातला तो एक किस्सा सांगितला आहे की फक्त 2 मास्तर आणि 8 वर्ग, कसे मुलं शिक्षित होतील आणि त्या शिक्षकांची मानसिकता काय असेल याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी, ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी, योगयुक्त काय बघावे ते अंतरी स्वय. अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जर वाटचाल करायची असेल तर सर्वांना शिक्षण घेणे गरजेचं आहे. मात्र शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नोकरी देणे सुद्धा हे सरकारचं कर्तव्य आहे, काम आहे, पण सरकार त्याबद्दल गंभीर नाही. सरकारने लक्ष द्यावं, तेव्हाच कुठे खऱ्या अर्थानं या राज्यातील प्रत्येक युवक हा शिक्षितून एक रोजगार मिळेल आणि रोजगार मिळाल्यामुळे त्यांचं सर्वांचं जीवन सुजलाम सुफलाम होईल, यात काही शंका नाही. नागपूरच्या यशवंत स्टेडियम परिसरातून कॅमेरा पर्सन विलाससह संजय मिरक, कारा न्यूज, नागपूर.